महानगर पालिका चुनाव महासंग्राम शुरू। ये सिर्फ वोट नहीं, यह है शहर का भविष्य। पानी, सड़क, सफाई, सुरक्षा, वादे कागजों पर नहीं जमीन पर परखे जाएंगे। जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार। दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने। सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें। सवाल तेज, जवाब साफ, आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभाग प्रभाग। देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम। नमस्कार, सिटी न्यूज मध्ये मी रोहित खडे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आपल्या सर्वांना माहित आहे की येत्या 15 जानेवारीला अमरावती महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे। अनेक विकास कामे घेऊन आता सर्व उमेदवार या निवडणुकीला समोर जात आहेत। अमरावतीचा विकास करण्याकरिता या ठिकाणी सर्व उमेदवार प्रयत्न करणार आहेत। अनेक उमेदवारांची आपण मते सुद्धा जाणून घेतले आणि घेणार सुद्धा आहोत। आज आपल्याकडे प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आपल्याशी जोडलेले आहेत। आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया। काय नाव आपलं, काय परिचय राहील आपला? मी कुमारी ज्योतिमोहन साहू, प्रभाग क्रमांक 6 विलासनगर मोरबाग मधून शिवसेना शिंदे गटची उमेदवार आहे, गट क्रमांक क मधून। काय सांगाल सर, आपला परिचय पण द्यायला आपण आपलं सिटी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। सिटी न्यूज चैनल का बहुत बहुत धन्यवाद और आपके चैनल के माध्यम से मेरे प्रभाग क्रमांक 6 के जितने भी मतदाता है उनके मतलब जितने मतदाता है उनको मेरी ओर से नमस्कार। सभी मतदाता को। मेरा नाम परमानंद छक्कीलाल हरवार है। आगढ़ से एससी पुरुष में खड़ा हूँ। काय सांगाल, कशा पद्धतीची सुरुवात होती राजकारणातली आपली? माझी सुरुवात अशी झालेली आहे, ऍक्च्युली माझा फॅमिली बॅकग्राऊंडच राजनीतीमधून आलेला आहे। पहिले माझे वडील निवडणूक लढलेले आहे, त्याच्यानंतर आई पण निवडणूक लढलेली आहे। त्याच्यानंतर माझं एज्युकेशन जसं झालं त्याच्यानंतर मी पण अप्रिशिएट झाली की मी राजकारणात यायला पाहिजे, काहीतरी सामाजिक कार्यासाठी मी या क्षेत्रात आली पाहिजे। एक युवा नेतृत्व म्हणून, एक क्वालिफाईड पर्सन म्हणून मी या क्षेत्रात उतरले आहे। प्रभागासाठी मी काहीतरी चांगलं विकास कार्य करू शकले पाहिजे या विचाराने मी या क्षेत्रात उतरले आहे। जवळपास किती वर्ष झाली आपल्याला राजकारणामध्ये येऊन? नियर अबाउट 10 years। 10 वर्षापासून आपण नागरिकांची सेवा करतो। या अगोदर आपण निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न केला असेल? हो, 2017 मध्ये मी निवडणूक लढलेली आहे। शिवसेना पक्षाकडूनच मला उमेदवारी मिळाली होती। तेव्हा मात्र मी 22 वर्षाच्या वयात या क्षेत्रात उतरले होते आणि मला 4654 मतं प्राप्त झाले होते आणि तेव्हापासून माझे कंटिन्युअस। किती मतांनी पराभव झाला होता आपला? नियरेस्ट 1500 मतांनी। फक्त 1500 मतांनी? आपलं वय काय होतं त्यावेळेस? 22व्या वर्षी मी निवडणुकीला उतरली होती। अच्छा, नक्कीच हे सुद्धा शिकण्यासारखी गोष्ट आहे। वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी एक 2017 मध्ये निवडणूक लढविली होती आणि खूप कमी मतांनी त्यांचा पराभव झालेला होता। आपला कशा पद्धतीचा प्रवास राहिला राजकारणातला आतापर्यंतचा? राजनीति में तो जब से हमारे नेता जगदीश भाव गुप्ता जी 91-92 से लगभग चुनाव लड़े उन्होंने, उस समय से उनके साथ जुड़ा हुआ हूँ और उन्हीं के साथ आज तक रहा हूँ और आगे भी रह सकता हूँ। तो 2017 में मैंने उसके बीच में, उसके पहले भी कई बार मैंने बीजेपी की टिकट मांगा हूँ। भाव मुझे देने की भी कोशिश की है, लेकिन कुछ समीकरण देख के मैंने टिकट खुद ने नहीं लिया। फिर 2017 में मैं खुद आता हूँ, एक मतलब कि कभी न कभी मुझे लड़ूंगा जरूर, भाव के तहत लड़ूंगा। लेकिन 2017 में जब मौका आया, हमारे प्रभाग 4 का प्रभाग हुआ। 4 के प्रभाग में क्या हुआ कि भाई उसमें हमारे एक प्रकार से क्या होती है, हम एससी कास्ट वालों को एक लॉटरी लग जाती है। बराबर। तो हमारे सुनील जी देशमुख जो है ये आए थे बीजेपी में और उनके साथ कार्यकर्ता जो भी आए,
तो मैंने टिकट मांगने की कोशिश भी नहीं किया क्योंकि मुझे मिलना ही नहीं है। तो मैंने धनुष बाण, शिवसेना धनुष बाण से चुनाव लड़ा 2017 में। उस समय मुझे संजय नरवणे मेरे फाइटर थे, जो आज भी है। भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार। भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार संजय नरवणे जी थे। उनकी फाइट, उनके सामने मैं सेकंड पे रहा। वो तो उस समय बहुत लहर थी। किती मतांनी पराभव झाला होता आपला तेव्हा 2017 मध्ये? इतना तो नहीं पता, लेकिन मुझे 3000 वोट मिले, सेकंड पे रहा था। अच्छा, आता काय विकास कामाचे मुद्दे आपण घेऊन या निवडणुकीला समोर जात आहे, काय सांगाल? माझं मत असंच आहे, आमच्या प्रभागात खूप काही समस्या आहे जे मी 8 वर्षापासून 10 वर्षापासून कंटिन्यूस बघत आहे। तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खूप लोकांना तो त्रास आहे। स्वच्छतेचा प्रश्न खूप मोठा आहे तिथे। त्याच्यानंतर महिला सशक्तीकरण, लहान मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांना अवेलेबल करून द्यायचं आहे। म्हणजे सीबीएसई पॅटर्नचे जे एज्युकेशन असतात, आपण ते प्रयत्न करणार। जे हिंदी शाळा जे राहतात, सरकारी शाळा असतात, त्याच्यात त्यांना सीबीएसई पॅटर्न वगैरेचे एज्युकेशनचं मी प्रयत्न करणार। आणि आपले जे डेप्युटी सीएम आहे एकनाथजी शिंदे साहेब, ते आपले नगर विकास मंत्रालयाचे आहे, तर त्यांच्याकडून आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात निधी अवेलेबल राहणार आणि मी जास्तीत जास्त विकास कामं माझ्या प्रभागात करू शकणार। आमचे जे शिंदे साहेब आहे ते आम्हाला जास्तीत जास्त निधी अवेलेबल करून देणार, हे आम्हाला ठाऊक आहे। साहेबांचं आम्हाला म्हणणंच आहे की तुम्ही काम करा, तुम्हाला जे पण समस्या असणार मी आहे उभा। लाडकी बहीण योजना पण त्यांनीच आणलेली आहे लाडकी बहिणींसाठी, आणि या सगळ्याकडे आपण बघत आहोत लाडकी बहिणी किती काही म्हणजे साहेबांना सपोर्ट करत आहे। महिला सक्षमीकरणासाठी काय विशेष राहणार आपलं? महिला सशक्ती, आपलं म्हणणं असंच आहे महिलांसाठी, जिथे बचत गट वगैरे असतात, तर त्यांना आपण खूप काही उपक्रम असतात की त्यांनी ते आपलं रोजगार उपलब्ध त्यांना झालं पाहिजे। म्हणजे महानगरपालिकेकडून खूप काही योजना येतात, ते त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे। म्हणजे काही उपक्रम वगैरे असतात ते त्यांना आपण पोहोचवू। 4 वर्ष झाली प्रशासन राज होतं आपल्या अमरावती शहरामध्ये। आपण अनेक समस्या सांगितल्या, स्वच्छतेचा असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा मुद्दा आपल्या प्रभागात आहे। आपण त्याच्याकरिता आतापर्यंत काय काय केलंय? विशेष म्हणजे पाण्याचा हा प्रश्न महानगरपालिकेचा नसतो, तो मजिप्राचा विषय असतो। याच्याकरिता आतापर्यंत काही पाऊल उचललेत आपण निवेदन दिलेले आहे, आणि आपलं म्हणणं असंच आहे की पाण्याची जे टंकीची व्यवस्था असते त्याच्यासाठी आपण निवेदन देण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप ठिकाणी। परंतु कसं आहे, प्रशासन राज असल्यावर कुठे ना कुठे काहीतरी समस्या येत होत्या, पण आता आपले जे डेप्युटी सीएम आहे त्यांचा आम्हाला पाठबळ मिळालेला आहे, त्यामुळे आम्ही ह्या पण समस्याचं निवारण करू शकणार, आम्हाला हे ठाऊक आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। काय वाटते, आपण काय सांगाल, कशा पद्धतीचे विकास कामे घेऊन या निवडणुकीला समोर जात आहेत आपण? काय विकास व्हायला हवा आपल्या प्रभागामध्ये? हम लोग अगर चुन के, हमारी मतदाता हमको चुन के देते हैं, तो हम कुछ ऐसा नया करने के इसमें है कि हम कुछ नया ये लाए, साफ सफाई के विषय में, और लोगों की किस प्रकार से सेवा करना चाहिए, बराबर, अपने प्रभाग का किस प्रकार से, मतलब ज़्यादा से ज़्यादा स्वच्छता में बोलो और भी सारे कामों में बोलो, लोगों के दुख सुख में बोलो, मतलब हमारे प्रभाग की जो भी जनता है उनका पूरी तरीके से 24 घंटे हमसे पूरी सेवा प्रदान करने की हमारी इच्छा है। और प्रभाग की जनता से मेरा बोलना है कि हमारे प्रभाग के मतलब नगर सेवक ऐसे चुन के देना चाहिए, कारण कि हमारे प्रभाग का काम तो कोई एमएलए और सांसद तो करने नहीं आते। बराबर, प्रभाग की सेवा, प्रभाग की देखरेख नगर सेवक ही कर सकते हैं। काय सांगाल, नगरसेवक नावाचाच अर्थ असा असतो की नगराचा सेवक। काय वाटतं आपल्याला, कशा पद्धतीचा नगराचा सेवक असायला हवा? माझे मते हेच आहे, नगरसेवक म्हणजे नगराचा सेवक जे तुम्ही म्हटलेलं आहे। खूप ठिकाणी असं असे नगरसेवक निवडून आल्यावर आपल्याला राजा समजण्याचा प्रयत्न करतो, पण माझं मत असं आहे की आपल्याला जेव्हा जनता सेवा करण्यासाठी चान्स देत आहे तर आपण तिथे सेवा केली पाहिजे, ना की तिथे राजा बनून राहिलं पाहिजे। बरोबर, माझा मुद्दा तोच राहणार आहे, मी त्यांना जनतेत, माझ्या प्रभागाच्या जनतेत मी एक सेवक म्हणून तिथं काम करणार। बरोबर। अनेक उमेदवार यावेळेस जे आहेत
बाहेर जिल्ह्याचं काही उदाहरण आपल्या अमरावती शहरामध्ये देतात, जसे की इंदोरमध्ये स्वच्छतेचं खूप एक चांगलं पद्धत बनवली गेली आहे, असं आपल्या अमरावती शहरात काही पद्धत बनवायचं आपली काही इच्छा असेल? स्वच्छतेचा प्रश्न आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणात आहे असं आपण सांगितलं, काय सांगाल? माझ्या मते इंदोरमध्ये जे आहे मी तिथे स्वतः गेलेली आहे, मी बघितली आहे तिच्या व्यवस्था. तिच्या बेसिसवरच मी इथे पाहणार स्वच्छतेसाठी की जसं सुलभ शौचालय वगैरेच्या व्यवस्था असतात. बरोबर. आमच्या प्रभागात कसं थोडं स्लब एरिया पण येतो. बरोबर. आजच्या कंडिशन मध्ये तिथे आज पण सुलभ शौचालयाच्या म्हणजे व्यवस्था आहे, परंतु कसं जशा स्वच्छता म्हणा किंवा त्यांना दारं वगैरे नाही शौचालयांना, खूप काही समस्या आहे. महिलांनी मला स्वतः या सांगितलंय, एक महिलाच महिलांच्या समस्या समजू शकते, त्या महिला माझ्यापर्यंत आलेल्या आहे. त्यांच्यासाठी मी जितकं होईल मी सुलभ शौचालयाच्या व्यवस्था करणार, म्हणजे स्वच्छता, दारं वगैरेची व्यवस्था, सगळ्या व्यवस्था मी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार. अमरावती शहर हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. आपल्या प्रभागात अभ्यासिकाचं किती अभ्यासिका आहेत किंवा याच्या नंतर सुद्धा अभ्यासिका करण्याचा आपला काही प्रयत्न असेल? सध्याच्या कंडिशन मध्ये एक अभ्यासिका आमच्या प्रभागात झालेली आहे. आणखी माझी इच्छा आहे की तिथे आपण आणखी जितक्या लेवलवर असणार अभ्यासिकाचं डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करूया. आणखी काही असेल मुद्दे असेल आपले जे आपण आता निवडणुकीला सर्वात नगरसेवक झाल्यानंतर, जर आपण कदाचित नगरसेवक झाल्या तर सर्वात पहिलं काम कोणतं राहील आपल्या प्रभागात करता आपलं? माझ्या प्रभागाचे जे अपूर्ण कामे आहे, जे अर्ध्यातच राहिलेले आहे, ते काम मला पूर्ण करायची आहे. नगरसेवक झाल्याबरोबर ते अपूर्ण कामं पूर्ण करणार, त्याच्यानंतर पुढच्या कामांना हात लावणार. बस एवढं म्हणणं राहणार आहे माझं की 5 वर्ष माझे कंटिन्युअस कामं राहणार. मी घरी बसून नाही राहणार आहे. निवडून आल्यावर खूप ठिकाणी असं असते, बस नगरसेवक बनले आणि घरात जाऊन बसले, असं नाही राहणार आहे. आपल्याला निवडून आल्यावर जेव्हा जनतेनं सेवेचं आपल्याला कार्य दिलंय, तर 5 वर्ष मी कंटिन्युअस काम करणार. त्यांना त्यांच्या नजरेत दिसणार काय समस्या आहे ते माझ्यापर्यंत आणू शकणार, अशा हिशोबाने मी त्यांच्यासोबत वागणार. आता आपण सुद्धा प्रचार करत आहेत, गल्ली गल्ली दारादारापर्यंत आपण पोहोचत आहेत. नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत सध्या नगरसेवकाकडून? नागरिकांचा तोच प्रश्न आहे, स्वच्छता नाही आहे आणि साफसफाईचे मुद्दे आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, कुठे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, कुठे स्ट्रीट लाईट्स बंद आहे, महिलांना म्हणजे येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो. बरोबर. अशा खूप काही प्रश्न माझ्यापर्यंत आता प्रचारामध्ये लोकांकडून येत आहे. एक शेवटचा प्रश्न राहील आपल्याला, आता महानगरपालिकामध्ये 4 वर्ष प्रशासन राज होतं, तर कशा पद्धतीचे कामं झाले आणि आपण आता आपल्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? माझं हेच म्हणणं आहे की 4 वर्ष प्रशासन राज असल्यावर काहीच कामे बरोबर झाली नाही. तिथे बस आपण अधिकारीपर्यंत जा, त्यांना निवेदन द्या, ते कागदात पडले होते, त्यांनी काही कामं व्यवस्थित केले नाही. प्रभागाच्या जनतेला जो त्रास होता, ते त्रस्त होती जनता. ते विचार करत होते की कधी निवडणुका येणार, कधी आम्ही नगरसेवकला निवडून आमचा प्रतिनिधी तिथे पोहोचवणार आणि तो आमचे कामं करून देणार. आणि आपलं हेच आव्हान आहे माझ्या प्रभागाच्या जनतेकडून की एकदा या मुलीला चान्स मिळाला पाहिजे. प्रभागाची मुलगी तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी लढती आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तिला चान्स दिला पाहिजे. आणि मी माझं मुलगी म्हणून प्रभागात मी एक मुलगी म्हणून सगळं काम करेल. त्यांच्या सगळ्या समस्यांना जितकं होईल मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच आता महानगरपालिका निवडणूक होते आहे आणि आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 6 मधील शिंदे गटाचे उमेदवार आपल्याशी जुळलेले होते. अनेक विकास कामांचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला ते समोर जात आहेत आणि विशेष म्हणजे ज्योती साहू आपल्याशी जुळल्या होत्या, ज्यांनी सांगितलं की यावेळेस युवा नेतृत्वाला विशेषतः नागरिकांनी मतदारांनी संधी द्यायला हवी.